नमस्कार. क्रांती न्यूज नेटवर्क चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आमचे चॅनल लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. मी गणेश सातपुते. आज दिनांक 5 ऑक्टोबर रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भास्कर आंबेकर साहेब यांनी शिवसेना कार्यालय या ठिकाणी निवडणूक संदर्भात माहिती दिली. बघूया पुढील प्रमाणे त्यांच्या प्रतिक्रिया. आज मला सांगा, तुम्ही जालना विधानसभेची उमेदवारीसाठी तुम्ही पक्षाकडे उमेदवारीची मागणी केलेली आहे, काय सांगा? नाही, आज जालना विधानसभा मतदारसंघाच्या नव्हे तर बदनापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात ही बैठक होती आणि बदनापूरमध्ये विधानसभेच्या अनुषंगानं काही नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्याचबरोबर आम्हाला जे चिन्ह मिळालेलं आहे निवडणूक आयोगाकडनं मशाल, हे चिन्ह प्रत्येक घरापर्यंत, प्रत्येक व्यक्तीपर्यंत हे शिवसैनिकांनी नेलं पाहिजे. यासाठी आम्ही एक कार्यक्रम आखलेला आहे की या कार्यक्रमांतर्गत दररोज 4 गावांमध्ये, प्रत्येक गावामध्ये 1 तास आणि प्रत्येक घरापर्यंत ही शिवसैनिकांची रॅली जाईल आणि त्या घरामधील प्रत्येक व्यक्तीच्या हातामध्ये ते आमचं धनुष्य याचं मशालीचं जे आहे ते पुढे आपलं स्टिकर, मशालीचं स्टिकर हे प्रत्येकाच्या हातामध्ये हे दिल्या जाणार आहे. कारण की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या काही जागांना जो धोका झाला, कारण की या राज्यातील प्रत्येक माणसाच्या मनामध्ये, हृदयामध्ये आमचं धनुष्यबाण हे चिन्ह होतं. हे चिन्ह आमच्या विरोधकांनी पळवलं, परंतु जनतेच्या मनामध्ये शिवसेना म्हटलं की धनुष्य हे खोलवर रुजलेलं होतं. परंतु त्या गद्दारांनी आमचं चिन्ह लिहिल्यानंतर आम्हाला निवडणूक आयोगाने हे चिन्ह दिलेलं आहे मशालीचं. हे चिन्ह लोकांपर्यंत तेवढं गेलेलं नव्हतं, तरीसुद्धा आमच्या 9 जागा निवडून आल्या. पण काही ज्या जागा गेल्या त्या लोकांमध्ये गैरसमजामुळे गेल्या. तो गैरसमज दूर करण्यासाठी आज आम्ही प्रत्येक गावात, प्रत्येक घरात, प्रत्येक व्यक्तीपर्यंत मशाल हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं चिन्ह आहे हा संदेश घेऊन जाण्यासाठी आजच्या या बैठकीचं आयोजन करण्यात आलं. जालना विधानसभा लढणार का तुम्ही? जालना विधानसभा निश्चितपणानं मला पक्षाने उमेदवारी दिली. मी एकूण 11 निवडणुका लढलो माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये आणि एक विधानसभा फक्त जर सोडली तर 10 वेळा मी जिंकलेला उमेदवार आहे. आणि म्हणून मला निश्चितपणानं पक्षानं जर उमेदवारी दिली जालना विधानसभेची तर मी ती लढणार आणि जिंकणार हेही सांगतो. मला सांगा, विधानसभाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती श्रीकांत शिंदे मराठवाडा दौऱ्यावरती, याकडे तुम्ही कसं पाहणार? नाही, आता श्रीकांत शिंदे येतील आणि एकनाथ शिंदे साहेब येतील आणि कोणीही येतील, कोणालाही येऊ द्या. पण लोकांनी ठरवलं की महाविकास आघाडीचं सरकार आणायचं आहे. कारण की आज शेतकरी त्रस्त आहे. आज सोयाबीनचं काय चालू आहे? सोयाबीनला भाव नाही, कपाशीला भाव नाही. अजूनही सरकारचे आधारभूत खरेदी केंद्र सुरू झालेले नाहीत. म्हणजे सरकार शेतकऱ्यांची प्रचंड अवहेलना करते. शेतकरी त्रस्त आहे. बेरोजगारी एवढी वाढली की राज्यामध्ये आज या बेरोजगारीमुळं खूप मोठा संघर्ष आज सगळ्यांना दिसून येतोय. आपल्या राज्यातले मोठे मोठे उद्योग हे गुजरातला चालले. एकट्या चाकणगावचे 100 इंडस्ट्रीज या गुजरातमध्ये गेल्यात, ज्यामुळं हजारो लोकांचा या राज्यातला रोजगार जातोय. आणि म्हणून सर्व समाज घटक त्रस्त असल्या कारणानं कोणी जरी आले तरी जे लोकसभेला झालं तेच आता विधानसभेला होणार आहे. आणि या राज्यामधलं आता सत्तांतर हे अटळ आहे, हे एवढं सांगतो.